या सगळ्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांचं प्रामुख्याने नाव येताना पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या संदर्भात अजित पवारांना ज्यावेळेस प्रश्न विचारण्यात आला त्यावेळेस त्यांनी या सगळ्या संदर्भाचं उत्तर जे आहे ते टाळलेले असल्याचं पाहायला मिळतंय। सातत्यानं पुण्याच्या सगळ्या बैठका होणार आहे आणि आपण पाहू शकतो की रुपाली ठोंबरे पाटील आपल्या बरोबर आहेत। रुपालीजी, पार्थ पवार यांचं प्रकरण समोर येताना पाहायला मिळतंय। पुण्यामधल्या कोरेगाव इथेची 40 एकराची जमीन 1800 कोटी रुपये किंमत असलेली ती 300 कोटी रुपयांना मिळते। त्यात कंपनीत पार्थ पवार हे डायरेक्टर। हे जे काही तुम्ही म्हणताय हे मला काहीतरी कागद आहे का तुमच्याकडे तो दाखवा तर मी बोलू शकेल। मला या प्रकरणाची कुठलीच माहिती नाही। जर या प्रकरणाची तुम्ही एखादा कागद दाखवला असेल तर मी बोलू शकले असते, पण असो या विषयावर स्वतः पार्थदादा किंवा जे कंपनीचे मालक आहेत ते त्यांची भूमिका मांडणार आहेत। तुम्ही पक्षाच्या प्रवक्त्या आहात, तुमचे थेट पक्षाचे अध्यक्ष असलेले अजित पवार यांच्या पुत्रावरती या सगळ्या संदर्भातले आरोप केले जात आहेत। राज्याचे विधान परिषदेचे माजी विरोधी पक्ष नेते आहेत अंबादास दानवे, हे तर थेट म्हणतात की या सगळ्या संदर्भात आता मनी लॉन्ड्रिंगचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। ज्या पद्धतीने भोसरी भूखंड प्रकरणात जर मनी लॉन्ड्रिंग होते तर या सगळ्या संदर्भात पण मनी लॉन्ड्रिंग, कारण की 1800 कोटी रुपयाची जमीन 300 कोटी रुपयामध्ये तुम्ही घेताय। अंबादास दानवेंना मला पेपर दाखवा ना। अंबादास दानवेंनी उचलली जीभ लावली आणि आरोप केले आणि 300 300 500 होते काय 300 400 500 रुपये नाही ते कोट्याधीचे म्हणतात। त्याचा एखादा पेपर तर मला दाखवावा, मी बघितलेला नाही त्याच्यामुळे मी त्याच्यावर भाष्यच करू शकत नाही। आणि दानवेंना काय आरोप करायचा तो लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे। परंतु तुम्ही म्हणतायत की पुरावे दाखवा म्हणून, पुरावे सातत्यानं या सगळ्या संदर्भात सोशल मीडियावरती जे सामाजिक कार्यकर्ते आहेत ते सातत्यानं टाकताना पाहायला मिळत आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत तहसीलदार आहेत सूर्यकांत येवले त्यांना देखील निलंबित केलेलं या प्रकरणात आणि सांगितलंय की या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाणार। परंतु थेट राज्याचे उपमुख्यमंत्री आणि तुमच्या पक्षाच्या सिंधुदुर्गामध्ये पालकमंत्र्यांची इच्छा नसल्यामुळे युती फिसकटली असं दीपक केसरकर म्हणतात। ह्याचं उत्तर मी सिंधुदुर्गामध्ये जाऊन देईन। सिंधुदुर्ग पुरता तो विषय आहे। राज्यामध्ये काय कारवाई केली ही माहिती नाहीये, कशा संदर्भात केली ती माहिती नाहीये, त्यामुळे त्याच्यात बोलूच शकत नाही। जेव्हा हे समोर कागद वगैरे येऊ शकतात सोशल मीडियाच्या आरोपावर बोलणं योग्य नाहीये। जे पेपर्स आहेत ते बघितल्याशिवाय नाही आम्ही बोलू शकत याच्यावर। तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी प्रतिक्रिया दिली। रुपाली ठोंबरे पाटील होत्या, पक्षाच्या प्रवक्त्या आहेत, त्या देखील म्हणतात की या सगळ्या संदर्भातले पुरावे माझ्यापर्यंत पोहोचलेले नाहीत, त्यामुळे या सगळ्या संदर्भात मी अधिकचं बोलू